रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची ही रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी आणि ह्या पतपेढीमध्ये वर्षाला सुमारे 650 कोटीची उलाढाल होते आणि चांगल्या नफ्यामध्ये चालणारी ही पतपेढी। ह्या पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळते। आमदार खासदारांची ज्या पद्धतीने निवडणूक असते त्या पद्धतीनेच शिक्षक आपल्याला कोण संचालक पाहिजेत ते निवडून या पतपेढीवरती पाठवतात। पण दुर्दैव असं आहे की ह्या पतपेढीच्या विद्यमान अध्यक्ष जे संतोष कदम आहेत त्यांच्यावरती 16 पैकी 11 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे। निवडणुकीच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षक संघ होता, त्याचबरोबर पदवीधर होते, शिक्षक संघ होता, शिक्षक समिती होती, कासबाईड होतं, पदवीधर शिक्षक अखिल भारतीय शिक्षक संघ होता। संघ आणि समिती मिळून असे वेगवेगळे संघटनेमार्फत 16 संचालक निवडून गेले होते। साधारणपणे वर्ष 6 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर आता संतोष कदमांवरती अविश्वास ठराव दाखल झाला आहे। 1933 पासून ह्या पतपेढीवरती संतोष कदम हे 82वे अध्यक्ष आहेत आणि येत्या 9 तारखेला त्यांच्यावरती अविश्वास ठरावाच्या संदर्भातली बैठक राजापूरचे उपनिबंधक दिवाकर इंगळे यांनी बोलवलेली आहे। वास्तविक शिक्षक म्हटलं की शिस्तप्रिय माणूस, पण ह्या पतपेढीमधलं राजकारण पाहता विद्यमान अध्यक्ष संतोष कदमांच्या मनमानीला कंटाळून त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे त्यांच्यावरती 11 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शैक्षणिक क्षेत्रातलं वातावरण सध्या तरी ढवळून निघतंय। आता येत्या 9 तारखेला या अविश्वास ठरावाच्या बैठकीत संतोष कदम तो अविश्वास ठराव फेटाळून लावतात की त्यांना त्या पदावरून दूर व्हावं लागेल हे येत्या 9 तारखेला समजणार आहे। एकंदरीत शिक्षक पतपेढीचं हे राजकारण फार मजेशीर असतं। संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रत्येक शिक्षक त्या संचालकाला मतदान करत असतो आणि शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्या कारणाने त्याला अनेक ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचा दौरा करावा लागतो। आणि असं सारं असताना शिक्षक राजकारणात जरी नसले तर या शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत जो अविश्वास ठराव दाखल झाला आहे त्यावरून शिक्षक पतपेढीमध्ये सुद्धा राजकारण सुरू आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं। टाइम डिजिटल करता किशोर मोरसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।